आज काही बाईची चावल नाही. छायाताईनू सकाळपासून त्या पाटणकर बाईचा काय तोंड दिसलेला नाही. जिवंत असा की मेली, गळ्यात फास लावून घेतला आणि काय माहिती. आणि गळ्यात फास लावून घेतला ना तर बराच झाला म्हणायचं. गाव पर पेढे वाटी नक्की. अगो आपल्या काय करूचा, सारखं सारखं तिचा विषय काढून आपला तोंड किती खराब करायचा. आता गप हा ना ती असान दे. आपल्याकडे काय जेव काय काय ती तिचा विषय नको. आहे आता माका इशाय काढूची काय हौस इली काय. मी काय आपला घराच्या काळजी पोटी उपलं बोलतोय. ती घरात असली ना की घरातल्यांची पावला तिच्याकडे वळतात ना. अण्णांचा आणि माधव भाऊजींचं काय सांगता येता. सरिता अगं तुझं घो जाणं नाही ना मग झाला जातीलच काय ते. आणि छायाताईनू माझो घो ना नाकाच्या शेंड्यासमोर चालणारो असा. समोर एखादी बाई दिसली ना तरी ते आपला रस्तो बदलते. होय गो बाय, काजळाची तीट लावून ठेवते का नजरच लागत. होय गे वय लागातच. किती कामा करत असतो हा. स्वतःचा विचार करू पण वेळ नसतात हेंका. आता फाटपटी उठून आरसरा हाडूक गेले अजून येऊक ना. किती वेळ झालो कामा नुसती कामा. तुझं घोवच तेवढं कामाचो. आम्ही काय आपली बिनकामाची माणसं. ताईनू आता मी असं काय बोललोय काय. छाया लसूण सोलून झाली असतात ना तर भाजी निवडूक घे आणि सरिता पीठ मळूक घे. हा आटपा. Ay, 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 ay. Ay, que. Oh. Ay, 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 ay. Oh. Ay, que. Oh. Ay. Ay. Oh. Ay. दत्ता तिथे बघ. अरे एवढं काय झालं घाबरायला. एवढीशी काच होती. जरा रक्त बघितलं की भीती वाटत. अरे पाय नको खाली ठेवूस, रक्त वाहतंय ना. चल आज चल, मी मलमपट्टी करते. नाही नको, मी ह्याच बसते. बरं इथेच बस, आलेच मी. एवढं काही झालेलं नाहीये. फक्त हे रक्त आहे ना, हे जरा थांबायला हवं. आणि काय रे, अण्णा नाईकांचा मुलगा आहेस ना तू, मग तू कसं धीट असायला हवं. त्यांचं नाव खराब करशील. तुला गरगरल्यासारखं वाटतंय का? वाईच.
थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. नाही नको. हे बघ दत्ता, आपल्यात जे झालं ना ते विसरून जा. आणि आता तुला लागले ना ते बघ. आता मलमपट्टी केली आहे ना, लवकर बरं वाटेल. आलेच मी. आहे भाकरे ना ते इले की करतोय. मग हे कसे गरम गरम खाव गवती. बरं होय तोर कामा करताना तू मग हे गरम गरम खाऊक मिळाकच होय. छाय ताईनू, आता तुम्ही काय माझी चेष्टा करूची आहे बाजूलास? नाही गो बाये, तू गोवाचं कौतुक करतस ना, तिने माझ्या डोळ्यात पाणी येला नाही आहे. तुमच्या ननन भावजाईमध्ये माका घेऊ नका. अगो तुम्ही उद्या गळ्यात गळे घालशाल. एक म्हणतली आवस अशी बोलली, दुसरी म्हणतली सासू अशी बोलली. त्यापेक्षा गप रवलेला बरा. या कसा बरा दिसता. असाच हसत रवत जा. कोणाचा काय होऊचा तो होऊन देत बाई. उद्या ना माझा भाचवण जन्माक येत ना, आता कसा हसरा येऊ खोया गो. तुझ्यासारखे चिडके येले तर ताईनू, मी काय आता चिडखोर असय? नाही गो बाय नाही. तुझा आवाज तरी काय असता घरात. बघा आता ताईनू, आहे आता तुम्ही पण माझी चेष्टा करूक लागलास काय? सरिता वहिनी. हे का काय ह्याला आरडू कथा? नाही सरिता वहिनी, काय रे पांड्या, का आला? काच लागली. अरे खय लागला? तरी मी तुका सांगत होते चप्पल घालीत जा. नाही माका नाही लागली, तेंका लागली. रका तिला. अरे कोणाक लागली? तेंका. टेंका कोणाक? विसरलंय. थांबा मी बघते. आई गे. चल बाय बघूया तरी कोणाक लागला. मी पण काच लागली. रका तिला. तेंका. हा दत्ता भाऊंका काच लागली. रका तिला. घे पाणी घे. थांब, मीच पाचते. ओ काय चालला या? दत्ता, हे बाय काय करतात? जाऊन पण थाई ना तेव्हा. काय ही तुमका उदास आठवली? तुम्ही असं करशाल ना, तर स्वप्नात सुद्धा विचार केले नव्हते मी कधी. अहो हिना एक लाच सोडला ना, तुम्ही पण सोडलास? हा? कोणी बघितलं तर काय बोलत? सरिता शांत हो. मी फक्त त्याला पाणी देत होते. तुमच्याच घरातलं पाणी आहे. पाण्याला नाही म्हणू नये. दत्ता, हवंय का तुला पाणी? नको. नको कित्या? हा? अहो नको कित्या? पिवा ना पिवा. अजून हंडोभर पिवा. पाण्यात काय कालवून देत ना तेव्हा कळत तुमका. गो सरिता, माझ्या पायात काच लागली हा ना, म्हणून त्यांनी. बायको मेली होती? आव साना बहीण असा ना. अहो हाक मारला असतात तर का आम्ही इलाव नसता? दत्ता, अरे काय चालला तुझा हायदा? बघा छायाताईनू, हा त्यांच्याबद्दल काय काय सांगे होतंय. आणि बघा काय बोलू मी आता ह्यांच्याबद्दल, कायच्या तोंडात बोलू? आहे तू तरी समजून घे. बैती पट्टी काढा आधी.
सरिता पायात बांधलेली पट्टी सोडा ती. सोडा म्हणताय ना. थांबा, तुम्ही असे नाही ऐकूचास. सरिता गो गो असं गो असे सरिता सरिता माझा ऐक गो. सरिता गो सरिता चला चला, काढा पट्टी ती, पाय वर करा. सरिता काय होचा नाही तुमका. सोडून टाका ती पट्टी. उलट ही पट्टी बांधलास ना तर आणखीन काहीतरी होय. उलटात सगळा बंधन घातलेला असात. आणि ही काय मला पट्टी करतली. ती का दुसऱ्यांचं वाईट करण्याशिवाय दुसरं काय येता काय. तुम्ही अडकला तिच्या जाळ्यात. सरिता असं काही नाही गो. तो खरंच काय बोलतास या आहे. बघा हे काय म्हणतात. ही बाई खरी आणि आम्ही खोटी. ह्या बाई जादू केला ना काय माहिती. मुद्दाम करता ही सगळा. अगे अवदसे जा नाही ना. तुझ्यामुळे होता हा सगळा. आणखी काय काय करू सयवजलंस. सरिता, तुला असं वाटतं ना की हे सगळं माझ्यामुळे होत आहे. मी हे सगळं मुद्दाम करते आणि माझ्यामुळे दत्ताला काच लागली. असं असेल ना तर दुसऱ्यांचं वाईट होण्याआधी माझंच वाईट होते. काय करतास या. तुमका काय करूचा. काचेवर उभी राहू दे नाही तर निखाऱ्यावर चालू दे. सरिता ते का आत घेऊन चल. चला चला म्हणताय ना. गो अडसाळा पाय निघत नाही तुमचं. हा पांडू घेऊन ये. चला चला म्हणताय ना. गो असे असे चला मलमपट्टी करत. गो. थैसर. गो बाई मी काही फिरा गेलो नव्हतो थैसर. सकाळपासून तूच मागे लागलेलास ना. अडसर आणा. गेलास ना मग हे पायाखाली नीट बघून जाता येत नाही. गो बघूनच चालत होतंय. तेवढ्यात त्या घरात घुंगरूचा आवाज येलो. तरी म्हटलंय लक्ष काय होतं तुमचं. गो माझं लक्षच होता. घुंगराचा आवाज येला म्हणून बघितलंय. मग हे जायचा ना घरात मैफिलीत बसायचा. सरिता काय बोलतस. खरातच सांगतोय. तुमका जाऊचा ना जावा. मी ना आता अडवणारच नाही. काय म्हणायचं आहे का. मी आपल्या घरातल्यांका सगळ्यांका सांगित असतोय. माझं घो ना तसं बाकीच्या घोवांसारखं नाही. हा नाकासमोर चालणारो हा. आणि तुम्ही काय करतास. तुमचं लक्ष खय गुंगराकडे. बाय माझे तू समज तसं काय नाही. सगळं चुकून झाला. पण चुकलासच कसे. म्हणलंय ना चुकला म्हणून. आता लागणार थैसर लावशील हळद. जाशाल परत. काय ह्या काचा कुणी टाकलेल्या असत. तुला लागतेच तर.
त्या लोकांना कामा नाही म्हणून हे असले उद्योग करतात. काय पाटणकर बाई, उचलते मी. तुम्ही किती आहात? त्यानं केला त्या कळत नको. उचलते हो मी. पायात काय त्याला तुमच्या पायाकच लागले वाटतं. शिरा पडली ती त्याने केला त्याच्या. माझ्यामुळेच झालंय. उचलते मी. तुमका लय लागला काय पाया? नाही ठीक आहे. काय मग काका, काय म्हणताय? काय नाही, पत्रे देऊक जाते. अरे तुम्ही पुन्हा सगळे पत्र एकत्र ठेवायला लागला? नाही, ते बंद करणार होते पण ती वेळ झाला नाही ना. द्या, मी करून देते. आता तुम्ही पण कागद द्या मला एक. कागद घेवा, पेपर, पेन. हे घ्या. येते हा.
खय गेला सत्या एवढ्या राज्यात जाणार तरी खय